आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांची भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी कराडात साखर पेढे वाटून जल्लोष साजरा केला। जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे, याचा मला अत्यंत अभिमान आणि कृतज्ञता वाटते। राज्याचे मुख्यमंत्री आमचे मार्गदर्शक देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पक्षाच्या इतर वरिष्ठ नेतृत्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो। माझ्या लोकप्रतिनिधींच्या भूमिकेसोबतच आता जिल्ह्यातील पक्ष संघटनेच्या मजबूतीसाठी मनापासून कार्य करीन। गावागावात पक्षाची विचारधारा पोहोचवण्यासाठी नव्या कार्यकर्त्यांना संधी देणं, पक्ष आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी व पक्ष संघटनेला अधिक प्रभावी करण्यासाठी मी कटिबद्ध असेल। ही जबाबदारी मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडेन। जिल्ह्याच्या विकासाचा वाटचालीत भारतीय जनता पक्ष आणखी अग्रगामी ठरेल असा विश्वास आहे। भाजप हा माझ्यासाठी कुटुंब असून या कुटुंबाची ताकद आणखी वाढवण्यासाठी मी कायम समर्पित राहील। कराडात जल्लोष केल्यानंतर पैलवान धनाजी पाटील म्हणाले की जगामध्ये ज्या संघटनेचं प्राबल्य आहे अशी भारतीय जनता पार्टी, देशाचे पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्रजी मोदी साहेब, अमित शाह साहेब आणि या राज्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, कार्याध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज आमच्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय अतुलबाबा भोसले यांच्यावरती एक जबाबदारी जिल्ह्याची संघटनाची जिल्हाध्यक्ष म्हणून दिलेली आहे। खऱ्या अर्थानं आम्ही कराड दक्षिणच्या वतीनं या वरिष्ठ सर्व नेत्यांचं प्रथमतः आभार मानतो। येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने या जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्हा हा भारतीय जनता पार्टीमय केल्याशिवाय बाबा राहणार नाहीत, थांबणार नाहीत। बाबांचं कार्य अखंडपणे या संघटनेसाठी चालू होतं आणि ही जी जबाबदारी बाबांच्यावरती दिलेली आहे या जबाबदारीला सुद्धा योग्य प्रकारे न्याय माननीय आमदार अतुलबाबा देतील असा विश्वास माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतो। बाबांना ह्या निवडीबद्दल आम्ही या कराड दक्षिणच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो। बाबांच्या ह्या वाटचालीमध्ये आम्ही सदैव बाबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।